नमस्कार सगळ्यांना. जर तुम्हालाही आता स्वतःचं घर बांधायचं असेल, तर तुम्हाला सरकार मदत करते. आर्थिक मदत तुम्हाला सरकारकडून मिळणार आहे. तर ती कशी मिळणार आहे, त्याच्यासाठी पात्रता काय असणार आहे, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका कुठेही. आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, त्यामुळे बऱ्याच लोकांनाही योजना जी आहे ती कळेल. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला बघूया सविस्तर माहिती काय आहे याच्याबद्दल. बघा, जे लोक आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, ग्रामीण भागात राहणारे आहेत किंवा दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहेत, अशा लोकांसाठी सरकार अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे. त्यातीलच एक, ज्यांच्याकडे राहण्यासाठी कायमस्वरूपी घर नाही, अशा लोकांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत करणारी योजना म्हणजे पीएम आवास योजना. जर तुम्हाला योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर तुम्हाला या योजनेची सर्वात महत्त्वाची अट, वार्षिक उत्पन्नाची अट पूर्ण करावी लागेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचे वार्षिक उत्पन्न किती असावे लागते जाणून घेऊयात. ठीक आहे. म्हणजे ग्रामीण लोक आहेत किंवा जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत, त्यांच्यासाठी पीएम आवास योजना काढलेली आहे पंतप्रधान यांनी. ठीक आहे. तर ती काय असणार आहे योजना, त्यासाठी पात्रता काय असणार? जर तुम्हाला स्वतःचं घर बांधायचं असेल, तर तुम्ही ही योजना तुम्हाला खूप फायदेशीर ठरणार आहे, कारण याच्यात सरकार तुम्हाला आर्थिक मदत करणार आहे. ठीक आहे. बघूयात अजून काय आहे. 2024 मध्ये इतके वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना घर बांधण्यासाठी सरकारकडून मिळणारी आर्थिक मदत. आता किती वार्षिक उत्पन्न हवं आहे, आपण चला या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. पण प्रधानमंत्री आवास योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लोकांना कायमस्वरूपी घर बांधण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. सध्या देशातील लोक मोठ्या प्रमाणात योजनेचा लाभ घेत आहेत. म्हणजे ह्या योजनेचा लाभ बऱ्याच जणांना झाला आहे आणि अजूनही होत आहे. ठीक आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न किती असावे? बघा, पीएम आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा ही या योजनेतील सर्वात महत्त्वाची अट आहे. म्हणजे ही अट असेल तरच तुम्हाला आर्थिक मदत मिळणार आहे. ठीक आहे. नाहीतर तुम्हाला योजनेचा लाभ होणार नाही आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी असावे लागते. तुमचं वार्षिक उत्पन्न जर 3 लाख रुपयांच्या आत असेल, तर तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता. म्हणजे तुमचं कौटुंबिक उत्पन्न वार्षिक जे आहे, ते 3 लाखाच्या आत असणं गरजेचं आहे. जर 3 लाखाच्या आत असेल, तरच तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार आहे. ठीक आहे. एक महत्त्वाची अट आहे. हे लक्षात घ्या, की ज्यांच्याकडे आधीच कायमस्वरूपी घर आहे, जे सरकारी नोकरदार आहेत किंवा ज्यांच्या कुटुंबात एखादी व्यक्ती सरकारी कर्मचारी आहे, जे लोक कर भरतात किंवा ज्यांचे वार्षिक उत्पन्न विहित मर्यादेपेक्षा जास्त आहे, इत्यादी लोकांना योजनेचा लाभ होणार नाही. म्हणजे बघा, ज्यांच्याकडे ऑलरेडी स्वतःचं घर आहे, ठीक आहे, ऑलरेडी स्वतःचं घर असणार आहे किंवा ज्यांना सरकारी नोकरदार जे आहेत किंवा एखाद्या कुटुंबातील किंवा तुमच्या कुटुंबात कोणीही एक व्यक्ती जर सरकारी कर्मचारी असणार आहे किंवा जे लोक कर भरतात किंवा टॅक्स जे लोक भरतायत आणि ज्यांचं वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा जास्त असणार आहे, अशांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे तुमचं स्वतःचं घर असेल, तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. तुमच्या घरात कोणी सरकारी कर्मचारी जरी असला, तरी तुम्हाला लाभ घेता येणार नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे ही आहे महत्त्वाची पात्रता. त्यामुळे तुम्ही बघा, तुम्ही पात्रता बसत असेल, तर नक्कीच तुम्ही अर्ज करा, नक्कीच. ठीक आहे. तर आता फायदे काय असणार आहे बघा याचे. पीएम आवास योजना केंद्र सरकारद्वारे चालवली जाते आणि सध्या मोठ्या संख्येने लोक योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेच्या लाभार्थ्यांना कायमस्वरूपी घर बांधण्यासाठी सरकारकडून आर्थिक मदत दिली जात आहे. ठीक आहे. म्हणजे आर्थिक मदत डायरेक्ट तुम्हाला मिळेल, सरकारकडून मिळते. डायरेक्ट पैसे मदत तुम्हाला घर बांधण्यासाठी, स्वतःचं घर बांधण्यासाठी. तर तुम्ही नक्की योजनेचा लाभ घेऊ शकता. फक्त तुम्ही स्वतःची पात्रता बघा, ह्याच्यात बसताय का तुम्ही. असेल तर तुम्ही अर्ज करा नक्कीच. आणि जर तुम्हाला अर्ज कसा करायचा, पात्रता काय असणार आहे, कसं कुठे जाऊन काय अर्ज करायचा, जर जाणून घ्यायचं असेल, मला नक्की कमेंट करून सांगा. मी त्याच्यावर नक्की व्हिडिओ बनवेल. मग त्याच्यात पात्रता काय असणार किंवा तुम्हाला जर अर्ज कसा भरायचा हे माहीत नसेल, तर मी नक्कीच त्याच्यावर व्हिडिओ बनवेल. फक्त कमेंटमध्ये मला नक्की विचारा किंवा सांगा, की अर्ज कसा भरायचा किंवा काय, त्याच्यावर मी नक्की व्हिडिओ बनवेल. तर धन्यवाद.